नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सीईटीची ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये परीक्षा आलेली आहे, त्याच पद्धतीनं सीटीईटीची ही परीक्षा आलेली आहे. ही परीक्षा मित्रांनो डिसेंबर 2024 मध्ये होणार आहे. या परीक्षेबाबतची जी काही सविस्तर माहिती आहे, ती सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत, याच्यासाठीची एक्झाम फी किती असणार आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये सिलेबस कोणत्या प्रकारचा असणार आहे, याबाबतची सविस्तर जी माहिती आहे, ती सविस्तर माहिती तुम्हाला मित्रांनो या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या सीटीईटी परीक्षेबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या लेक्चरला. तर पहा, ही जी सीटीईटीची परीक्षा आहे ती 2024 मध्ये डिसेंबरला होणार आहे. मित्रांनो बघा, आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन जे भरायचे आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला 17/9/2024 पासून ते 16/10/2024 पर्यंत आपल्याला काय करायचे आहेत, ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करायचे आहे. आणि आपली ही जी काही परीक्षा असणार आहे ती परीक्षा पहा कधी होणार आहे, तर आपली जी परीक्षा आहे ती 1 डिसेंबर 2024 रोजी आपली ही सीटीईटीची परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की पेपरचं टाइम दिलेला आहे तुम्हाला. बघा, याच्यामध्ये तुम्हाला 2 पेपर असणार आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे 2 पेपर असणार आहे. या पेपरचं तुम्हाला इथं टाइम टेबल ही देण्यात आलेला आहे. जो पेपर सेकंड आहे तो मॉर्निंग शिफ्ट मध्ये होणार आहे आणि त्याचं टायमिंग बघा किती आहे, 9:30 AM पासून ते 12 PM पर्यंत तुमचं सेकंड पेपरचं मॉर्निंग शिफ्टचं टायमिंग असणार आहे. आणि जो फर्स्ट पेपर आहे तो इव्हिनिंगला असणार आहे, म्हणजे त्याचं टायमिंग बघा इथं देण्यात आलेलं आहे. त्याचं टायमिंग 2:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत तुमचा फर्स्ट पेपर असणार आहे. ही सेकंड शिफ्ट असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. एकाच दिवशी दोन्ही पेपर होणार आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. इथे तुम्हाला परीक्षेची तारीख ही देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला कुठून फिलअप करायचे आहेत. तर आपल्याला इथं बघा ctt.nic.in ही वेबसाईट देण्यात आलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला काय करायचं आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठीच्या इथं स्टेप दिलेल्या आहेत, त्या स्टेप तुम्ही पाहू शकता. उद्याचा जो आपला व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीनं भरायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये मित्रांनो सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचा पॉइंट बघा काय आहे, याच्यासाठी आपल्याला एक्झाम फी किती असणार आहे. जे जनरल ओबीसी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपरची जी एक्झाम फी आहे ती 1200 रुपये इतकी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर SC ST जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट आणि सेकंड पेपरची फी जी आहे ती 600 रुपये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड मधला दोन्हीपैकी एक कोणता जर पेपर द्यायचा असेल तर त्यामध्ये बघा जनरल किंवा ओबीसी जे विद्यार्थी आहेत त्यांना 1000 रुपये फी आहे. दोन्हीपैकी कोणता तरी एक पेपर असणार आहे. आणि SC ST असणार आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये दोन्हीपैकी एका पेपरसाठीची परीक्षा फी असणार आहे. मित्रांनो, ही जी फी आहे ती फी आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे, तर ही फी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं भरायची आहे. इथं तुमची ऑफलाईन फी स्वीकारली जाणार नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही फी आहे ती फी कोणत्याही सबबीवरती रिटर्न मिळणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. इथं बघा, आपल्याला डॉक्युमेंट ज्या लागणार आहेत ते तुमचं 10वीचं डॉक्युमेंट आहे, त्याच्यावरती जे नाव आहे त्याच पद्धतीनं सर्व नावं तुम्हाला तिथं भरायचे आहे. 10वीच्या जे काही तुमचे मार्कशीट आहे किंवा जे काही बोर्डाचं सर्टिफिकेट आहे त्या पद्धतीने तुमचं नाव असणं आवश्यक आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, त्याची एक जी कॉपी आहे ती कॉपी तुम्हाला प्रिंट काढून पुराव्यासाठी जपून ठेवायची आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला इथं ऍड्रेस देण्यात आलेला आहे, फोन नंबर देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर ईमेल ID ही देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली तर तुम्ही काय करू शकता, हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट वरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर ईमेल ID वरतीही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला
पेपरचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते पेपरचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असणार आहे तर पहा, जो फर्स्ट पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट टू फिफ्थ पर्यंत काय असणार आहे सिलेबस असणार आहे, आणि सेकंड जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 6वी ते 8वी पर्यंत सिलेबस इथं देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता फर्स्ट पेपर मध्ये कोणकोणते तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे। इथं बघा तुम्हाला 150 क्वेश्चन असणार आहे आणि 150 मार्क असणार आहे। प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काला इथं विचारला जाणार आहे। त्याच्यामध्ये बघा कोणकोणते सब्जेक्ट आहेत इथं देण्यात आलेला आहे, पाहू शकता। चाइल्ड डेव्हलपमेंट 30 MCQज असणार आहे, मॅथमॅटिक्स साठी 30 असणार आहे, त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल स्टडीज साठी 30 क्वेश्चन, लँग्वेजेस फर्स्ट आणि लँग्वेजेस सेकंड दोन्हीचे 30-30 क्वेश्चन असणार आहे। हे सर्व क्वेश्चन तुम्हाला सोडवणं कंपल्सरी आहे। आलं का लक्षात मित्रांनो? हे जे काही सर्व प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवणं कंपल्सरी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जे काही लँग्वेज आहे ती लँग्वेजेस इथं देण्यात आलेले आहे। तुमचा जो लँग्वेज कोड असणार आहे तो लँग्वेज कोड इथं तुम्ही वापरू शकता। तुम्हाला कोणत्याही 2 लँग्वेज मधून परीक्षा देता येणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की सेकंड पेपर आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं मार्किंग स्कीम देण्यात आलेली आहे बघा। चाइल्ड डेव्हलपमेंट साठीचे 30 MCQज असणार आहे, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स साठीचे 60 MCQज असणार आहे। याला ऑर आहे सोशल स्टडी किंवा सोशल सायन्स, मॅथमॅटिक्स किंवा सोशल स्टडी किंवा सोशल सायन्स मधला कोणताही एक तुम्ही तिथं विषय निवडू शकता। त्याच्यानंतर इथं लँग्वेजेस बघा, दोन्ही लँग्वेजेस देण्यात आलेले आहे, त्याच्यामध्ये 30-30 क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जाणार आहे। आणि जे आपली सेकंड पेपर आहे तो सुद्धा 150 मार्काचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 150 क्वेश्चन विचारले जाणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। बघा तुम्हाला मेन क्वेश्चन पेपर असणार आहे, तो मेन क्वेश्चन पेपर तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश लँग्वेज मधून असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। ही जी काही तुमची टेस्ट होणार आहे ही टीचर क्वालिफाईड टेस्ट असणार आहे, टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। ऍप्लिकेशन बघा कशा पद्धतीने करायचे आहेत हे इथं देण्यात आलेलं आहे। तुमचं जे ऍडमिट कार्ड जे आहे ते ऍडमिट कार्ड ही तुम्हाला ऑनलाईन पोर्टल वरूनच काय करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता इथं परत परीक्षा फी वगैरे दिलेले आहे। आता आपल्याला पाहायचं आहे की याचं जे काय एक्झामचं जे काय स्ट्रक्चर असणार आहे, पेपर असणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे बघा। इथं त्यांनी सॅम्पल एक्झामचा काही जो काही पेपर आहे तोही इथं दिलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता। मित्रांनो तुम्ही वेबसाईट वरती गेल्यानंतर सीटीईटीची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती ही डिटेल PDF तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे। आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही जी काही लिंक आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची ती लिंक मी दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ही PDF ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो तुम्हाला या भरतीबाबत किंवा या परीक्षेबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि मित्रांनो माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।